3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ख्याती असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता आणि रंगरंगोटीच्या कामाला सुरुवात झाली आहे। अवघ्या काही दिवसांवर शारदीय नवरात्र उत्सव येऊन ठेपलेला आहे आणि त्या निमित्तानं ही रंगरंगोटी केली जातीये। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला अवघ्या काही दिवसांवरती सुरुवात होणार आहे। या पार्श्वभूमीवरती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं अंबाबाई मंदिराची स्वच्छता आणि रंगरंगोटीला आता प्रारंभ झालेला आहे। आपण सध्या आहोत अंबाबाई मंदिर परिसरामध्ये आणि या ठिकाणची मी दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी अंबाबाई मंदिराची जी शिखरं आहेत त्या शिखराची रंगरंगोटी आहे ती कालपासून सुरुवात झालेली आहे। जवळपास 20 पेक्षा अधिक या ठिकाणी जे कामगार आहेत ते या ठिकाणी अंबाबाई मंदिराची जी शिखरं आहेत त्यांची रंगरंगोटीची करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। अंबाबाई मंदिराचे जे मूळ कलर काम होतं ते या ठिकाणी त्या ठिकाणी एक पांढरा हात दिला जातोय रंगाचा। एकूणच जर पाहिलं तर अंबाबाई मंदिर परिसरात असणारा खाली जो इकडं नगारखाना आहे दुसरीकडे या ठिकाणी याचं देखील काम जे आहे ते आता वेगवान पद्धतीनं सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय। त्यामुळं एकीकडे शारदीय नवरात्रोत्सव काही दिवसांवरती आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं खरं तर या संपूर्ण परिसराची स्वच्छता असेल किंवा या ठिकाणचा जो गरुड मंडप आहे त्या गरुड मंडपाचं जे काम आहे ते देखील या ठिकाणी करायला सुरुवात आता केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। देवस्थान समितीच्या वतीनं करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराची सर्व शिखरं असतील संपूर्ण परिसर असेल त्यासोबतच गरुड मंडप असेल आणि नगारखाना असेल याचं देखील जे नूतनीकरण असेल रंगरंगोटी असेल याचं देखील काम आता सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।